जे पालघरमध्ये कुठेतरी बंद झालंय आणि आपली संस्कृती मात्र कुठेतरी तलासरी जव्हार मोखाडा या विभागामध्ये बघायला मिळते आणि तीच संस्कृती इथे टिकली पाहिजे आणि या पालघर केळबेलकरांना एक आपल्या संस्कृतीचा एक इथे नमुना पेश करताना पुरस्कार प्राप्त झालेले बिकल्या काका. आपले जे आदिवासी सांगतात पण आदिवासीच्या वर्णन अजून कोणाला माहिती नाही असं मी सांगतो. मी सामान्य माणूस जराही शिकलेला नाही आणि दिल्लीत गेलो म्हणजे ही माझी आपली आदिवासीची ही देवता समजलो. काय हे आपल्या मला सांगितलं की तू आदिवासी कशावरशी. मी एवढाच सांगला हिमाय भूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि सुवास आणि वाजती संस्कृती तो मी आदिवासी. धनधान्य पिकवतो आराधना करतो 12 कुलबे बसतात तेथे हवा येते अंगात असा झुंजत म्हणजे ही अंधश्रद्धा नाही आहे श्रद्धा आहे म्हणून आपले आहे म्हणून आपले आदिवासी काय की हाताने वाजती आकृती श्वासाने वाजती संस्कृती. आणि आज मी माझे मनाला भाग्य समजतो. माझी वय ब्रिटिशच्या काळातला मी 89 वर्ष चालली. मला कोण सांगायला 89 वर्ष. चौथी पिढीचं पोरा 10वी झाली हो अजून ठणठणीत. आता मी अजून तरी सुवासाने वाजतो. सुवास दिला येईल की सुवास मिलन होणं आकर्षित आवाज निघत असतो. याला काय बनवलं बांबू हा नर आणि हे मादी त्याला सुवास घालला काय सुवासाने वाजतं ते. यात मशनरी नाही हे दुधी हे बांबू आणि हे माडाचं पात. आता मी वाजवतो सुवासाने. म्हातारा कसा बर वाजवतो बघा. जे कोणी इथे तारपा नाचणारे असतील त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या. एक नृत्य होऊन जाऊ दे तारपा.
कारण की आमच्या या केळवा रोडला तारपा नाचताच येत नाही आणि ही संस्कृती आपली टिकली पाहिजे आणि म्हणूनच बिकल्या काकांना नक्कीच तो अवॉर्ड भेटलाय. या तारपा नक्कीच आपल्या नन्या मुन्या परिमात्र इथे येत असताना तारपा नाचताना नक्कीच तर जोरदार टाळ्या वाजव्या ह्या आपल्या लहान मुलींसाठी. नक्कीच एक चांगलं नृत्य आपल्याला बघायला मिळेल. काकांचा आवाज आपण बघतो की आताचा जो जमाना चाललाय तो डीजे वरती तारपा ऐकतो नाचतो, परंतु ही आपली संस्कृती आहे, ही टिकली पाहिजे. पिंकी आंबा यांनी सुद्धा झालेलं आहे. तर खरोखर जोरदार टाळ्या होत्या पुन्हा एकदा आपल्या नन्नी मुन्नी मुलींसाठी. तर नक्कीच धन्यवाद काका. तर जोरदार टाळ्या वाजवू द्या. आणि काका तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? बरं वाटलं म्हणजे मला